जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक त्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे ज्या कुटुंबातील शेतकरी व्यक्तीचे निधन झाले आहे आणि त्यांच्या नावावर बँकेचे पीक कर्ज किंवा शेती कर्ज बाकी आहे। अनेक दिवसापासून एकच प्रश्न विचारला जात आहे, आमच्या घरातील शेतकरी आता हयात नाही, कर्जमाफी मिळणार का की आमचं नाव कायमचं वगळलं जाणार। याच प्रश्नाचं उत्तर शासनाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलं आहे आणि आज आपण ती माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कृषी रडार चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे अनेक कुटुंबांची अडकलेली प्रक्रिया पुढे जाऊ शकते। सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो, शेतकरी व्यक्तीचे निधन झाले म्हणून त्याच्या नावावरील कर्जाची प्रक्रिया आपोआप बंद होत नाही। अनेकांना वाटतं की शेतकरी मयत झाला म्हणजे कर्जमाफी संपली, पण शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये तसं कुठेही सांगितलेलं नाही। उलट अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र प्रक्रिया करायची हे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, पण योग्य प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे। समजा तुमच्या वडिलांच्या, पत्नीच्या किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही शेतकरी सदस्याच्या नावावर कर्ज आहे आणि त्याचं निधन झालं आहे, अशा वेळी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्या कर्ज खात्याची स्थिती बँकेत जाऊन तपासणे। कारण बँकेच्या नोंदीत अजूनही मयत व्यक्तीचं नाव असेल तर, वारसाची नोंद झाली नसेल तर पुढची प्रक्रिया अडकू शकते। त्यामुळे आमचं नाव यादीत नाही असं म्हणण्यापूर्वी बँकेतील नोंदी योग्य आहेत का हे तपासणं आवश्यक आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये वारसांबाबत स्पष्ट उल्लेख आहे, म्हणजे पात्रतेच्या अटी पूर्ण होत असतील तर संबंधित प्रक्रिया वारसांच्या माध्यमातून पुढे जाऊ शकते। मात्र वारसाची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि बँकेतील नोंदी योग्य असणं महत्त्वाचं आहे। अनेक वेळा कुटुंबाकडे सर्व कागदपत्रे असतात पण बँक वारसाची नोंद झालेली नसते, त्यामुळे फाईल तिथंच थांबते। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, काही शेतकऱ्यांचे संयुक्त कर्ज खाते असते तर काहीचे स्वतंत्र खाते असते। शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या दोन्ही प्रकारच्या खात्यांसाठी प्रक्रिया वेगवेगळी असू शकते। त्यामुळे तुमचे कर्ज कोणत्या प्रकारचे आहे बँकेकडून एकदा नक्की तपासून घ्या, कारण चुकीची माहिती ऐकून अनेक शेतकरी चुकीच्या निष्कर्षावर पोहोचतात। अनेक जण विचारतात, माझ्या पत्नीच्या नावावर कर्ज आहे पण फार्मर आयडी माझ्या नावाने आहे, मग का होईल? याचं उत्तर एकच आहे, फार्मर आयडी महत्त्वाचा असला तरी बँकेतील कर्ज खाते, वारसाची नोंद आणि संबंधित कागदपत्रे यांची पडताळणी देखील तितकीच महत्त्वाची आहे। त्यामुळे या तिन्ही गोष्टी जुळल्या तरच प्रक्रिया सुरळीत होऊ शकते। शासनाच्या फॅक्टमध्ये आणखी एक प्रश्न स्पष्ट करता आला आहे, जर एखाद्या शेतकऱ्याचं एकापेक्षा जास्त कर्ज असेल तर त्याची प्रक्रिया कशी होणार? यासाठी बँक संबंधित खात्यांची पडताळणी करते आणि शासनाच्या निकषांनुसार पुढील कार्यवाही केली जाते। त्यामुळे तुमच्या नावावर किंवा मयत शेतकऱ्याच्या नावावर किती कर्ज खाती आहेत, ती कोणत्या बँकेत आहेत आणि याची माहिती आधीच घेऊन ठेवा। आता 2 लाखांपेक्षा जास्त कर्जाबाबत अनेक अफवा पसरल्या जात आहेत, पण शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये पात्रतेचे निकष स्पष्ट आहेत। त्यामुळे सोशल मीडियावर आलेल्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका। तुमच्या प्रकरणात लागू होणारे निकष कोणते आहेत ते बँकेचे किंवा अधिकृत कार्यालयात विचारून खात्री करा। मी तुम्हाला एक विनंती करतो, जर तुमच्या घरातील शेतकरी व्यक्तीचे निधन झाले असेल आणि अजूनही तुम्ही बँकेत जाऊन वारसाची नोंद केली नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते काम पुढे ढकलू नका, कारण अनेक प्रकरणांमध्ये कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळेच प्रक्रिया अडकलेली आहे। आता शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, अनेक जण म्हणतात आमचं नाव यादीत नाही म्हणजे आम्ही अपात्र आहोत, पण हे प्रत्येक वेळी खरं असतं असं नाही। काही वेळा फक्त बँकेतील माहिती, वारसाची नोंद किंवा कागदपत्रांची पडताळणी पूर्ण नसल्यामुळे ही प्रकरण प्रलंबित राहतात। त्यामुळे आधी तुमच्या बँकेत जाऊन तुमच्या कर्ज खात्याची सद्यस्थिती तपासा, त्यानंतरच पुढचा निष्कर्ष काढा। आजच्या व्हिडिओचा उद्देश कोणालाही खोटी आशा देणं नाही, तर शासनाने दिलेल्या प्रक्रियेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा आहे। जर तुमच्या गावात किंवा नातेवाईकांमध्ये अशा प्रकारचं एखादं कुटुंब असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचा। कदाचित ही माहिती त्यांच्या अडकलेल्या प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरेल। अशाच अधिकृत आणि पडताळलेल्या शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी रडार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।